और भाई आली सॅलरी गेले पैसे उडत झाली सुरू EMI वरची जिंदगी झाली. बस हीच जिंदगी आहे भाई आपली, हीच जिंदगी आहे. बस चला इकडं सॅलरी येत नाही तर EMI कटून जाते. तिकडं येत आहे 25,000, कटतायत 20,000, राहण्याचे 4,000 1,000. वा बा 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 बा, गेली रे गेली पुरी सॅलरी इथेच गेली. पेट्रोलले खर्चा, EMI ले खर्चा, परत गर्लफ्रेंडले हॉटेलमध्ये चारा, गर्लफ्रेंडले पण घेऊन जात असेल ना. भाई साहब हीच आहे लाईफ यार, EMI वरची लाईफ हीच आहे. अजून काय सांग. EMI बस तू जॉब करशील, EMI फेडशील, गर्लफ्रेंडला रिचार्ज मारून देशील, फोनवर बोलशील आणि पेट्रोल भरशील, बस तेवढ्यातच तुझी लाईफ संपली. भाई साहब भाई साहब भाई साहब भाई साहब, EMI इन मिडल क्लास फॅमिलीमध्ये EMI ही एवढी बेकार गोष्ट आहे ना भाई, बहुतच बेकार गोष्ट आहे. बँकेवाले म्हणतात भाई EMI याच्यासाठी लावा का तुम्हाला महिन्याला थोडे 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 पैसे भरावा लागते. पण माणूस महिन्याला नाही अख्खी आयुष्य EMI वर काढून टाकते. का तर बँकेवाले हळूहळू घेतात, हळूहळू आणि आपण पण त्याच्यामध्ये हळूहळू फसत जातो. एकदा EMIची सवय लागली की लागली, परत अजून तेच. चल आता आयफोन घेतला, चल मग हे EMI संपल्यावर बुलेट घेऊ. नाही आता बुलेट घेतली, चल मग हे EMI संपली, आता कार घेऊ. चल आता कारची EMI संपली की नाही, बस आता आपण घर लोन घेऊ. बस भाई बस एवढ्यातच जिंदगी पूर्ण EMI वर चालली जाते. अशी चालली जाते की कधी पत्ता बी नाही लागत. हे बँकेवाले बी आहेत ना, आपला माइंड लई डायवर्ट करत. नाही 5 लाखाचा नाही 10 लाखाचा लोन घ्या, एवढा इंटरेस्ट कमी लागेल, हे लागेल ते लागेल. भाई साहब बस हेच जिंदगी सुरू आहे, तुझी माझी आणि सर्वांची हेच जिंदगी सुरू आहे आणि हेच जगत राहा. बस बाकी काही नाही. EMI वरची लाईफ अशीच. म्हणून सुधरा बे, EMI वर काही नको घ्या, नाही तर लागतील, पुरे लागतील.